ए पप्या बघ ना कोणाचा फोन. तुम्हा तरुण मुलांच्या सगळ्या त्या ह्या मला चांगल्या कळतात बरं का. काय बा आयडिया. अरे मुक्ताचा फोन असणार आहे. मुक्ताचा फोन आहे. मी बोलतो ना थांब. अगं शब्द सुचले तर बोलशील ना. मामा यांचं हे आणि त्यांचं तेच करत बसतील. अगं ये. मी बोलते ना. हॅलो, कोण बोलताय? हॅलो, हा मी बोलतेय. मी कोण? तुम्ही कोण बोलताय? मी अंबिका बोलते. तुम्ही कोण बोलताय? हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो हॅलो. धन्यवाद. दादा 5 मिनिटांनी परत लावायचा होता फोन. जरा लावाल का? तुम्ही फोन लावायला सांगितलं म्हणून लावला. थांबायला एवढा वेळ नाही हो माझ्याकडं. अहो नाही असं काय कर दादा. अहो अगं त्याचा मोबाईल कशाला घ्यायचा ना. नाही, थोडे दिवसच घेतला होता वापरायला. परत देणारच होत. हो का? मग देऊन टाक बघू. जे सगळ्यांनी ठरवून केलंय तर खरंच खिळसवानी लोक आहेत. संध्याकाळी लग्न आहे. 3-4 तासात अंधार होईल. तर काय करू? कसं पोचू? आत्या आत्या आत्या. अगं खरंच मुक्ताचा फोन होता का? हो. नाही, मुक्ताचा नव्हता फोन. ती आमची चुलत 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 बहीण आहे ना, तिचा फोन होता. ती असं म्हणत होती की गरीब संबळवादक मुलीला सून म्हणून तुम्ही आणलीत घरात, म्हणून नाराज होती. लग्नाला बोलवलं नाही ना आपण तिला, म्हणून नाराज होती. म्हणाली की तुम्हाला लाज वाटते का एखाद्या गरीब संबळवादक मुलीशी संबंध जोडले म्हणून, आणि तिने आपल्याशी संबंध तोडणार असं पण म्हणाली. आणि हे पण म्हणाली की आता ती तिच्या कुठल्याही पुढच्या कार्यात आपल्याला बोलवणार नाहीये. या नातेवाईकांचं ना काही खरं नसतं. ते म्हणजे कसे असतात हे, आजूबाजूला काही चांगलं घडत असेल ना तर ते अजिबात घडू देणार नाही. हो ना. आणि त्यातून एखाद्या गरीब संबळवादक मुलीला आपण सून म्हणून स्वीकारलं तर आपली श्रीमंती प्रतिष्ठा कमी थोडीच होणार आहे. हा काय सारंग? आत्या हे बघ, अशा लोकांना तूच हँडल कर. असं ना नेगेटिव्ह विचार करणारे लोकच माझ्या आजूबाजूला नकोत मला. तू काळजी करू नको, मी आहे ना. माझ्यावर विश्वास आहे की नाही तुझा? तुझ्या आईचा पण माझ्यावरच फक्त विश्वास आहे. काय सगळं माझं गोडुल ते लागेल. अगं बाई, हो. नीट करा. संध्याकाळ व्हायच्या आधी एवढं अंतर कसं कापायचं? गाडीनं जायला पाहिजे. पण पैसे लागतील. माझ्याकडे तर 1 फुटका रुपये नाही. काय करू? यातील एखादा मनी दिला तर? मला तुला या दागिन्यांनी मढलेली सजलेली अशी बघायची आहे. नाही, नको. फक्त दागिने नाही आहेत, हा विश्वास आहे. नाही, मला याला नाही हात लावता येणार. एखाद्या सोनाराकडे जाऊन या बांगड्या ऐकल्या तर?
ही कन्यादानाची भेट म्हणून ह्या बांगड्या घ्या आणि माझ्या लेकीला पदरात घ्या आणि तिला आशीर्वाद द्या. माझी पण एक अट आहे. माझे पायताण चाटून माझी माफी मागावी लागेल. नाही नको. अण्णांनी या बांगड्या आणायला लय कष्ट खाल्ल्यात. नको. पण मग काय करू? कंच्याच दागिन्याला हात नाही लावायचं, मग काय करू? संभळ, ह्यो मावा खरा दागिना आहे. तुम्हाला नक्की रस्ता दाखवी. तो आवाज मुक्ताचाच होता का? नाही नाही, मुक्ताचा आवाज असेल तर. अरे बापरे, तिने माझा आवाज ऐकल्यावर फोन अचानक कट का केला असेल? म्हणजे ती मुक्ताच होती का? बापरे, तिकडनं सुटली तर नसेल ना ती? छे छे, अशी कशी सुटेल? पण सुटली असेल तर माझ्या प्लॅनची वाट लागली. देवी आई, तुम्ही कोणती परीक्षा बघतीये? आयुष्यात कधी वाटलं नव्हतं मला असं रस्त्यावर उभं राहून संबळ वाजवावं लागत. कधी वाटलं नव्हतं लोकांच्या मायावर अशा नजरा रोखल्या जातील. यांच्यातल्या कोणाला तरी माई दया येऊ दे. मला एक कळत नाही, मी मुक्ताला फोन केल्यानंतर माझं मुक्ताशी बोलणं का होत नाही? आता ना माझ्या मेंदूचा न भुगा झालाय हो सासूबाई. हो सासूबाई, आता मुक्ता लग्नाची तयारी करते ना, मग ती तयारी करेल का तुमच्याशी बोलत बसेल? मग त्यांच्या घरात लग्नाची गडबड आहे ना, आपल्या घरात चालली आहे तशी. किती बी धापळ झाली तरी माणूस बोलू शकत नाही असं होत नाही. आता सारंगला फोन आला तर तो काय बोलणार नाही त्याच्याशी? मुक्ताशी बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि मुक्ताशी बोलल्याशिवाय मी हितनं हलणार नाही. सासूबाई, तुम्ही इथे आहात, मी घरभर शोधते तुम्हाला. नाही, ते सगळं बॉलिवूड थीम वगैरे सगळं ठीक आहे, पण आपण ठरवलं ना की ते आपण सागर संगीत